राज्यात अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. कोकण, मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी. काही दिवसांपासून मुंबईतल्या वातावरणाच्या बदलामुळे मुंबईकर हैराण. कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकरांचा ताप वाढला. आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये आजपासून बदल. स्वयंपाकघरात वापरलेल्या सिलेंडरपासून ते बँक खात्यापर्यंत बसणार फटका. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी. वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुलेला बीड तुरुंगात. मारहाण झाल्याचा भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा. मात्र मारहाण झाल्याचा दावा तुरुंग प्रशासनाने फेटाळला. बीड कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवलं. गित्तेची संभाजीनगरमधील हर्सुल कारागृहात रवानगी. बीड कारागृहातील 2 कैद्यांमधील हाणामारीनंतर खबरदारीचा उपाय. पश्चिम बंगालच्या ढोलहाट परिसरात स्फोट. भीषण स्फोटात 7 जणांचा मृत्यू. सिलेंडर फुटल्यानंतर घरात ठेवलेल्या फटाक्यांचा स्फोट. मोहम्मद युनुस यांचे चीनला आमंत्रण. बांगलादेश परिसरातील समुद्राचे एकमेव रखवालदार असल्याचा मोहम्मद युनुस यांचा दावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.